आयुष्यात खूपदा नकारात्मक गोष्टी घडतात, दुर्दैवी गोष्टी घडतात, आपल्याला बुद्धीला मनाला पटत नाही अशा गोष्टी घडत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना तोंड देताना अर्थातच त्रास हा होतोच मनाला, कारण आपण माणूस आहोत, भावना आहेत, भावना वेगवेगळ्या असतात आणि कुठलीही भावना चूक किंवा बरोबर अशी आपल्याला नाही त्याला तोलता येत, कारण ते नैसर्गिक आहे ते वाटणं. पण मी नेहमी असं म्हणते की ते वाटणं किती आहे हे आपण बघावं. जर आपल्याला त्या भावनेमध्ये आपण गुंतून राहतोय, ती भावना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढते आणि ती आपल्या रुटीनवरती जर परिणाम करते, तर ते चांगलं नाही आणि तेव्हा आपल्याला स्वतःला सांगणं गरजेचं आहे की आता मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे भावना का निर्माण झाली हा प्रश्न करू नका. ती भावना किती आहे, त्याचा मला त्रास होतोय का, जर होत असेल तर मला त्याच्यावरती काम करायचंय, हे आपल्याला बघितलं पाहिजे. आणि आता ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत असताना आपण बऱ्याचदा ते डिनाय करतो की असं का घडलंय, हे घडायलाच नको पाहिजे होतं, किंवा हे असं घडलं म्हणजे काहीतरी खूप आता मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि आता सगळंच संपलंय, किंवा हे असं घडूच कसं शकतं. तर इथे आपण डिनायल मोडमध्ये जेव्हा जातो की आपण ते वास्तव नाकारतोय, जे काही घडलंय ऑलरेडी घडून गेलेलं आहे, पण आपण म्हणतोय हे घडलंच कसं, तर तिथे आपण ते नाकारतोय जे घडलंय ते. आणि मग त्या नाकारण्यामुळे आपल्याला स्वीकारणं अवघड होत आहे. वास्तव जे काही आहे ते जेवढ्या लवकर आपण स्वीकारतो, परिस्थिती ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो, तितकंच लवकर आपल्याला त्याच्यावरती मात करणं सोपं जातं. हे अगदी सहज साधा नियम आहे, पण आपण हे करत नाही. आपण स्वतःला हे सांगतो की नाही, हे असं कसं, समोरचा असं कसं वागला, किंवा ही परिस्थिती अशी कशी माझ्या वाट्याला आली, म्हणजे ह्याला मी डिझर्व करत नाही, किंवा हे माझ्या बाबतीत असं व्हायलाच नाही पाहिजे, असं घडतं म्हणजे काहीतरी खूप भयानक आहे. इथेच आपलं चुकतं आणि त्याच्यामुळेच त्रास जास्त वाढायला लागतो. तर त्याचबद्दल आज आपण बोलूयात. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आज आपण डिनायल आणि ॲक्सेप्टन्स याच्यावरती बोलतो आहोत. जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलले की आपण सगळेच जण दुर्दैवी नकारात्मक परिस्थितीला आधी आपण नाकारतो की ते घडायला नाही पाहिजे. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी परिस्थिती ऑलरेडी घडलेली आहे, म्हणजे कुठलीही परिस्थिती असेल की कोणीतरी तुमचा अपमान केलाय, कोणीतरी तुमच्याशी वाईट वागलेलं आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे, तुम्हाला एखादा लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, अपयश आलेलं आहे, किंवा काहीही असू शकतं, नात्यांमध्ये अचानक येणाऱ्या समस्या असतील, तर ह्या सगळ्यांमध्ये एकतर तुम्ही खूप मानसिकदृष्ट्या तुम्हाला आघात होतो आणि तोही साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, आधीच त्या घडून गेलेल्या आहेत. आपल्या म्हणण्याने किंवा आपल्या वाटण्याने त्या बदलणार नाही आहेत, किंवा आपण त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकणार नाही आहोत. जसं परिस्थिती, माणसं ह्याच्यावरती कधीच आपला कंट्रोल, कधीच नियंत्रण नसतं. आणि आपण ते जेवढं लवकर स्वीकारू ना, तेवढं आपल्याला पुढे जाता येईल, नाहीतर आपण त्याच्यामध्ये अडकून राहणार आहोत. म्हणूनच सगळ्यात आधी आपण हे लक्षात घेऊयात की आपल्या म्हणण्याने ते बदलणार आहे का? अजिबातच नाही. आपल्या म्हणण्याने त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येणार आहे का? मुळीच नाही. तर मग आता आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय, की आपण जे नेहमी म्हणतो थिंग्स विदिन कंट्रोल आणि थिंग्स आउट ऑफ कंट्रोल, की जे माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे त्याच्या मागे मी पळायचं, का जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर माझं लक्ष ठेवायचं. हा कंट्रोल माझा आहे, हा चॉईस माझा आहे. मग आता जे काही घडलंय त्याच्याकडे मुळात आधी वास्तविक दृष्टिकोनाने बघणं, रिअलिस्टिक, ज्याला आपण वास्तविकच म्हणतो, की त्या वस्तुस्थितीला धरून जे आहे ते आधी त्या दृष्टीने बघणं की हे घडलंय आणि आता मला ह्या घडलेल्या गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी काय करायचंय. म्हणजे ते घडण्यावरती माझा कंट्रोल नव्हता, किंवा ते घडल्यानंतर आता त्याचे जे परिणाम होणार आहेत किंवा जे काही बिघडलेलं आहे त्याच्यावरतीही माझा काही प्रमाणात कंट्रोल नव्हता. पण आता मात्र ते अधिक बिघडू नये, जे आहे त्याच्यापेक्षा जास्त बिघडू नये, किंवा ते पुढे तसंच भविष्य काळामध्ये मला ते माझ्यासोबत घेऊन मला जायचं नाही आहे, ह्याच्यासाठी मात्र मला आत्ता प्रयत्न करता येतील. मग त्याच्यासाठी मुळात हे घडलेलं आहे आणि घडायला काहीही घडू शकतं, ही वस्तुस्थिती आहे, ही फॅक्ट आहे, हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. की जरी कितीही जवळची माणसं आहेत तुमच्या, कितीही चांगलं रिलेशन आहे, तरी प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचे विचार वेगळे आहेत, त्याचं एक निर्णय स्वातंत्र्य असतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ते तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होईल असं नाही.
तो माणूस त्याच्या विचारानुसार, त्याच्या क्षमतानुसार वागणार आहे. परिस्थितीनुसार माणसाचे विचार बदलतात, चॉईसेस बदलतात, प्रेफरन्सेस बदलतात. त्यामुळे घडू शकतात गोष्टी, कुठल्याही थराला जाऊन घडू शकतात. आणि आता ते घडलेलं आहे. आता तो त्रास, मला त्या त्रासातून बाहेर पडायचं आहे. मला त्या त्रासाकडे जास्तीत जास्त सशक्त दृष्टिकोनातून बघायचं आहे की मी तो त्रास सहन करण्याची किंवा त्याला तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि आता तो का घडला ह्याच्यापेक्षा मला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय पर्याय आहेत. स्वतःला शांत करणं असेल, स्वतःला एका नवीन वळणावरती नेणं असेल, आयुष्याची एक नवीन सुरुवात करणं असेल, नवीन गोष्टींमध्ये स्वतःला मन गुंतवणं असेल, नवीन कामांमध्ये स्वतःला मन गुंतवणं असेल, किंवा जास्तीत जास्त रिलॅक्स करण्यासाठी स्वतःला काय काय करता येऊ शकतं हा प्रयत्न करणं असू शकेल. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं असू शकेल की अजून वाईट घडण्यापेक्षा थांबलं, याच्याही पेक्षा जे काही वाईट घडलं असतं, घडण्याची शक्यता होती, ते घडलं नाही ह्याच्यासाठी मला कृतज्ञता वाटते. हाही एक मुद्दा तिथे महत्त्वाचा आहे. आणि हे घडलं म्हणजे काही सगळं आयुष्य संपलं नाही आहे. काही भाग आयुष्यातला माझा याच्यामध्ये खर्च होतोय किंवा त्याचा त्रास होतोय, पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर सुद्धा माझं आयुष्य आहे. त्यामुळे मला त्या आयुष्यावर लक्ष द्यायचंय, ना की हा जो भाग आहे माझ्या आयुष्यातला एक छोटा भाग, याच्यावरती मला लक्ष द्यायचं नाही. मग आता इतर माझे जे काही प्रेफरन्सेस आहेत, प्रायोरिटीज आहेत किंवा जे महत्त्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत, मला त्यावर अधिक लक्ष केंद्रित करायचंय. किंवा हे घडलंय म्हणजे खूप भयंकर आहे हे सुद्धा सांगणं आधी बंद करायचंय. की जसं मगाशी म्हटलं, घडू शकतात गोष्टी, कुठल्याही लेवलवर जाऊन घडू शकतात, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. त्याच्यामुळे हे भयंकर किंवा असहनीय असे जे शब्द आहेत ते वापरणं आपण बंद केलं तर आपल्याला त्याची जी आपण मॅग्निफाय केलेलं आहे, ज्याचं जे अवडंबर किंवा त्याचं खूप जास्त मोठे करून बघतोय आपण त्याला, ते तसं होणार नाही. आणि मग त्याला सामोरं जाण्याची ताकद यायला मदत होणार आहे. कारण जितकं आपण त्याला मोठं करू तितकं आपण छोटे वाटायला लागतो ना, आणि मग आपली ताकद छोटी वाटायला लागते. मग आपण प्रॉब्लेमला छोटं करूयात, आपल्या ताकदीला मोठं करूयात, जेणेकरून आपण कमी वेळामध्ये त्यातनं बाहेर पडू शकू. त्यामुळे हा फक्त एक विचारांमधला बदल मी तुम्हाला सांगितलाय. बाकी प्रात्यक्षिक लेवलवरती आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या, ज्याच्यामध्ये प्राणायाम आहेत, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना कशी प्रॅक्टिस करायची, ह्या ऑलरेडी आपल्या चॅनलवरती असलेले वेगवेगळे व्हिडिओज डिटेलमध्ये तुम्हाला मदत करतीलच. पण त्याआधी वास्तव स्वीकारण्यासाठी आपल्याला मानसिक तयारी कशी करायची हे जे आता आपण बोललो तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवू शकता आणि मग त्याची डेली प्रॅक्टिस तुम्हाला करणं सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहू देत, शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.